श्री बाळूमामा प्रसन्न. तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता तेवढा जास्त त्रास, दुःख तुम्हाला का मिळतं? कारण ऐकून थक्क व्हाल. हा व्हिडिओ सर्व भक्तजनांसाठी. प्रत्येकाची कुलदैवत कुलदेवी हे वेगवेगळे असते. प्रत्येकाला मानणारा प्रत्येक जण वेगवेगळ्या देवदेवतांना मानत असतो. या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही जेवढी जास्त भक्ती कराल तेवढा त्रास का भेटतो? काही लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढीच घरामध्ये दुःख, त्रास, कष्ट वाढत असतात. असे का होते? हे जास्तीत जास्त लोकांसोबत होत असते. जे लोक जेवढी देवाची भक्ती करत असतात, देवाची कृपा प्राप्त करू शकतात, अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त प्रकारच्या अडचणी, समस्या येत असतात. त्यामुळे त्यांच्या घरात दुःख, त्रास, क्लेश वाढण्यास सुरुवात होते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणतंटे होत राहतात. कधी कधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता राहते. असे का होते? जो देवाची भक्ती करतो, पूजा करतो, त्यासोबतच असे का होते? या उलट पूजापाठ करणारा त्याच्या घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे. आपल्या घरात प्रेमभाव असला पाहिजे. घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे. मग असे नेमके उलटे का होते? यामागचे नेमके कारण काय असावे? ज्या कारणामुळे हे घडत असते तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात का? तुम्ही काही पाहिलं आहे का? आपल्याकडून काही चुका झाल्या आहेत काय? या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या, अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होत असते. तर या कोणत्या चुका आहेत? ज्या चुका आपल्याकडून घडत आहेत त्या आज आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक आहे का? कारण हा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलेन्स कमी होत जातो. असं झाल्यामुळे आपली एवढी शक्ती, इच्छापूर्ती असून सुद्धा देवावर थोडासा विश्वास कमी होतो. आपली भक्ती एवढी करतो, देवाकडे एवढी मोठी भक्ती मागतो. आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे कुठेतरी आपल्या मनामध्ये राग निर्माण होतो. त्यामुळे चुका निर्माण होतात. त्यामुळे देवावर आपण पूर्ण विश्वास ठेवत नाही. चांगल्या गोष्टी मनात येण्याऐवजी वाईट गोष्टी मनात येतात. देवावर जेवढा विश्वास पाहिजे तेवढा विश्वास राहत नाही. माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी सुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलंच काहीतरी नियोजन केलेलं असेल अशी इच्छा मनात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असेल, दुःख येणार, अडचणी येणार असतील, तर समस्या उद्भवणार असतील, तरीही आपला देवावरचा विश्वास ठाम असला पाहिजे. देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं, पण त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो. देवालाही आपला उद्धार करायचा असतो, म्हणून देव आपली परीक्षा घेत असतो. उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे. आपल्या समस्या वाढल्या की आपली देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे. म्हणजे मग देव आपली या समस्येतून सुटका 100% करतो. शेवटी देव आपल्याकडून कर्म शोधून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते. तिसरे कारण म्हणजे जर तुम्ही सतत बदलून देवाची भक्ती करत असता, जसे की कधी कधी तुम्ही या देवाची भक्ती केली, कधी तुम्ही त्या देवाची भक्ती केली,
कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला, कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधी तुम्ही पंडिताकडे गेला तर त्या तुम्हाला हेच कारण सांगितलेले जाते म्हणून तुम्ही त्याप्रमाणे करू लागता, वागू लागता. आपल्या अशा प्रकरणामुळे, वागण्यामुळे, अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखी समस्या, अडचणी निर्माण करत असतो. तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूप विचारपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. तर कधी कोणा एका देवाची अंतःकरणापासून श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पालटून, बदलून बदलून कोणी देवाची भक्ती करू नये. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विकच असावा. चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवास आमंत्रित करू नये. नैवेद्य हा त्या देवाला आवडीनुसारच असावा. लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ भात, दही भात हे सात्विक नैवेद्य मानले जातात. तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष लक्ष ठेवले पाहिजे. चौथे कारण म्हणजे काही लोक आपापल्या प्रसंगामुळे देवावरच रागाच्या भरात शिवीगाळ करतात. काही देवदेवता क्रोधित होत असतात. त्यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या, क्लेश निर्माण होतात. जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो, त्याची सेवा करून की भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते, त्यावेळी त्याच्यातूनच, त्याच्या वागण्यातून कळत न कळत अशा चुका घडत असतात. त्यामुळे त्याचा पुढे मोठा भयंकर त्रास आपल्याला, आपल्या कुटुंबाला सहन करावा लागतो. देवदेवतांचा अपमान केला, अनादर केला तर असे घडते. त्यामुळे चुकूनही या गोष्टी करायच्या नाहीत. पाचवे महत्वाचे कारण म्हणजे की नवस बोलणे. जसे काही लोक आपल्या कामाकरता श्रद्धाभावाने कोणत्याही मंदिरात, कोणत्याही देवाला नवस बोलतात, कबुली देतात की आपल्या मुलासाठी, आपल्या मुलीसाठी लग्न व्हावे, मुलं व्हावीत, नोकरी लागावी, आपला कामधंदा सुरळीत लागावे, पैसा धनलक्ष्मी मिळावी, प्रगती व्हावी, असे अनेक मनोकामना बोलतात. पण त्या जागरूक नवस बोललेल्या ते विसरून जातात आणि त्याचा नवस फेडला जात नाही. आणि मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी, अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. कारण त्या देवांचे वचन कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव, हे विधान सत्य आहे. कारण देवताही आहे अशा गोष्टी सुरुवात तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून संकेत करत असतात. तरी आपण समजत नसतो. त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात. तरी आपण समजलं नाही तरी पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या असतात, जेणेकरून की त्या देवाच्या शक्तीची आपणास पूर्ण जाणीव नसते. तसेच आपण जो काही नवस बोललेला असतो तोही आपल्या लक्षात नसतो. आपण अनेक मंदिरात जातो असतो. कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर कळत न कळत आपल्याकडून बोलून गेलेलं असतं की हे माझं पूर्ण कर, ते माझं पूर्ण कर, हे मी करतो, ते मी करतो. कळत न कळत आपल्याकडून घडलेलं असतं. पण ते आपल्या लक्षात नसतं. पण ते आपल्या लक्षात नसल्यामुळे, पण ती गोष्ट नवस पूर्ण झाल्यानंतर ते न लक्षात आल्यामुळे, तो नवस न फेडल्यामुळे हे भयंकर परिणाम आपणास भोगावे लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही भक्ती मार्गात जावा, कितीही देवपूजा करा, पण या अशा गोष्टी केल्यामुळे तुम्हाला भयंकर त्रास, दुःख ही भोगावीच लागत असतात. त्यामुळेच या गोष्टी, संकटे, दुःख आपणास परत आपल्याला शक्तीची, देवाच्या शक्तीची जाणीव करून देत असतात, स्मरण करून देत असतात की तुम्हाला विसर पडलेला आहे. तुमच्या कामाचा विसर पडू नये यासाठी हे करत असतात. याचबरोबर आपल्या पितरांची, कुलदेवतांची पूजा अर्चा करणे, त्याची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक घरगुती समस्या, अडचणींना सामोरे जावे लागत असते.
कारण यासाठी कुलदेव कुलदेविता बराच वेळ कारणीभूत असतात. त्याकडे आपल्याला न कळत कळत दुर्लक्ष झालेले असते. कामापुरतेच आपण त्याकडे जात असतो. वर्षातून एकदा गेले म्हणजे कुलदेवतेची सेवा झाली असे आपण समजतो. पण कुलदेवाला कुलदेवीला शक्य होईल तेवढं जास्त वेळा आपण जावे. काम असेल त्यावेळेस जावे असे नाही. सहकुटुंब सहपरिवार जास्तीत जास्त वेळा जाऊन आपल्या कुलदेवाची कुलदेवीची सेवा करावी. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. दुःख संकटे दूर होतात. एकीकडे आपण भक्ती करतो, देवधर्म करतो, अनेक सेवा उपवास करतो, तसेच देवांचे नामस्मरण करतो. तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतो, ईर्ष्या करत असतो, दुसऱ्यांचे वाईट होऊ असे आपल्या वाटत असेल तरी सुद्धा तुम्हाला सेवेचे फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेवता करा, देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे तुम्ही जरी पूजा केली, रोज पूजा केली नाही तरी तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तर दुसऱ्यांचे चांगले व्हावे अशी तुमची इच्छा बाळगत असाल, दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तरी तुमच्या छोट्या का होईना इच्छा पूर्ण होतात. पूजेने देव तुम्हाला प्राप्त होईल. पण चांगल्या मनाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तर सुद्धा तुमच्या देवाची कृपा होणार नाही. तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊन देऊ नका. त्यामुळे तुमच्या मनात जे तुमच्या विषयी भावना तयार होते, ज्या सकारात्मक भावना असतात, त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते. जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्याच्या मनातील सकारात्मक भावना आपणास पोचतात, कृपाशीर्वाद पोचतात. पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर तुम्ही कितीही देवदेवता करा, कितीही भक्ती करा, तुम्हाला तुमच्या पूजेचं फळ मिळणार नाही. पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल, कितीही देवदेवता करत असाल, उपवासना करत असाल, पण तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरी सुद्धा देवाची कृपा होणार नाही. लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. लोकांच्या घराबाहेर चपलांचे ढीग असतात. चपला दारिद्र्याचे प्रतीक आहे. घरातील चपला कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. त्या घराच्या समोर कशाही अस्ताव्यस्त ठेवू नये. यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही भक्ती केला आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिला नाही तर तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ मिळत नाही. कारण अस्वच्छता जेथे असते तेथे लक्ष्मीचा वास नसतो. ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी सदैव नांदत असते. हे लक्षात घ्या. याचबरोबर स्त्रिया या लक्ष्मीचे प्रतीक असतात. पण काही घरात स्त्रिया या नवऱ्याचा अपमान करत असतात, वाईट साईड बोलत असतात. त्यांच्या घरात कितीही भक्ती करा, भाव करा, पण त्यांच्या घरात त्यांना त्रास दुःख हे भोगावेच लागतात. स्त्रियांच्या मनात जर कटुता असेल तरी सुद्धा घराची प्रगती होत नाही. स्त्रिया या आपल्या घरातील प्रगतीचे मुख्य कारण असतात. पण याच स्त्रिया आपल्या घराची अधोगती करण्याची सुद्धा मुख्य कारण असतात. त्यामुळे स्त्रियांनी अगदी भक्ती भावाने देवाची पूजा करा, अर्चा करा. याचबरोबर आपल्या नवऱ्याची, आपल्या पतीची मनोभावे चांगले स्मरण करा. अपशब्द वापरू नका. कारण हे अपशब्दच श्री महादेव, भोलेनाथ यांच्यापर्यंत पोचतात. त्यामुळे भयंकर असे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता
पण अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याकडून घडत असतात. त्यामुळे आपल्याला अतिशय भयंकर असा त्रास दुःख सहन करावी लागतात. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याकडून घडत असतील तर त्या तात्काळ बंद करा. यामुळे आपण जेवढी जास्त भक्ती करू तेवढेच देव आपणास प्रसन्न होतील, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आपली भक्ती फळास लागेल.